रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या भटका प्रतिभा या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपला आजचा प्लॅन सांगायची गरज नाही काय. आज आहे मोठी एकादशी म्हणजे आषाढी वारी आहे. सो आता आपण चाललोय पंढरपूरला देवदर्शन करण्यासाठी. सो आज तर भन्नाट मजा येणार आहे आपल्याला आणि सगळा एक्सपिरियन्स आज शेअर करतो मी. सो चला आता आपल्यासोबत आहे पब्लिक आज. सो कोण कोण आहे बघा पब्लिक. काय म्हणता मंडळी? रामकृष्ण हरी. रामकृष्ण. प्रवासाला सुरुवात करू आजच्या. तर मंडळी आता आहे आपण इंदापूरच्या जवळ आहे. अजून एक 100-125 किलोमीटर आहे इथून पंढरपूर. अजून 1-2 तास लागतील वाटतंय. आणि गर्दी तर खूप असणार आहे आषाढी वारी असल्यामुळं. आणि पायवारी जाणारे सगळे आता तिथं एकत्र येतात सगळे वारकरी. सो बघूया तिथं जाऊन आपण. तो गाडी घेऊ नको सीएनजी. आता आलोय आपण पंढरपूर फाट्याला. विषय असा चाललाय की सीएनजी पंपच घावना झालाय आहे. तो पण कोणता आहे बट सीएनजी संपले. कुठला बंदच आहे आता कोण सांगा. नुसतं सीएनजी विषय तीच आहे. हे बघा त्या बी भाऊची सीएनजीच आहे. पुढे आहे का पंप? नाही रे, पंप पंढरपूर मध्ये. पंढरपूर मध्ये नाही. चल पंढरपूर भेटत नाही. बघूया. चाललंय आता आपण रिटर्न परत. आपल्याला म्हणून म्हणाल तो पेट्रोलची गाडी घ्या. ऐकतच ना. दाखवते पुढे फाटा वापस यायचं आपल्याला. हो अक्षय सर, पेट्रोल परवडलं असतं का नाही? पेट्रोल परवडतंय, डिझेल परवडतंय. घेताना काय नुसतं सीएनजी म्हणतात. घेते आता काय वांदेच उठले माग घेऊन. तर मंडळी आता पोहोचले आपण पंढरपूरमध्ये. म्हणजे पूर्ण गाड्यामध्ये जात नाहीत. लक्ष्मीनगर इथं अलीकडंच आहे. आज मंदिर इथून 3-4 किलोमीटर असं. तो आता गाड्या इथं लावल्यात पार्किंगला आणि इथून आपण जाऊया आता मंदिरकडे मस्तपैकी. पहिले जाऊया चंद्रभागेला बसने, मग जाऊ आपण विठ्ठलाचं दर्शन करण्यासाठी. तर आता इथं विषय असा आहे, फुल लुटायला लागलेत. विषय काय सांगायचं, आमची प्रॉपर्टी म्हणायला लागलेत. आणि एका गाडीला 500 रुपये येतं. म्हणजे विचार करा किती गाड्या येतात. किती दिवसात? फक्त 2 दिवसात त्यानं किती छापतंय विचार करा. 50,000 रुपये वरी बे एका दिवसात 50 नाही वरी 50,000 गाईच. जर आपला मित्र कुणी असेल तर आपणही केलं असतं. पण काय बघा लय अवघड आहे. तो आता इथं गाडी लावली आपण मस्तपैकी. हे बघा समोर पार्किंग आहे. असं इथं प्रत्येकाची जागा आहे आता प्रायव्हेट. प्रत्येक जण आता वसुली करायला लागले. सो चला आता आपण निघूया. आपल्याला इथून चालतच जावं लागेल. 3-4 किलोमीटर आहे अजून. कुठून आले? कुठून आलो माऊली? रामकृष्ण हरी. पैठण तालुका. अच्छा. संभाजीनगर. अच्छा. वारीला आलते का? हा वारीला आलो. अच्छा. पायवारीला? पण नाही ना. हां पायी येतो पण यंदा नाही आलो. अच्छा अच्छा. यंदा गाडीनं चालू. ओके. हा नेहमी येतो आम्ही दररोज. आता काय थांबायचं का जायचं? नाही आजची रात्र थांबायचं. हां हां. रात्र झाली 12च्या नंतर पुढं निघून जायचं.
चंद्रभागेपाशी आणि बघू शकता लाखोच्या संख्येने वारकरी आहेत दरप्रमाणे जसं वारीला येतात तसे. सो आज आहे मेन आषाढी एकादशी. सो आता इथे स्नान करून पुढे दर्शन घ्यायला जातात विठ्ठलाचं. आता बघू शकता चंद्रभागा. तर मंडळी आलोय आता आपण चंद्रभागेच्या तिरी. आता इथे स्नान करूया. स्नान केल्यानंतर पहिलं आपण कुंडलिकांचं दर्शन घेऊया. त्यांचं मानाप्रमाणे त्यांचं पहिले करावं लागते. त्यानंतर आपण विठ्ठलाचं दर्शन घेऊया. पुंडलिक महाराजांचं दर्शन झालेलं आहे. आता आपण चाललोय विठ्ठलाचं दर्शन करण्यासाठी. बंदोबस्त कसा आहे? प्रॉपर हां. पोलिसांचे काय नाही लाईव्ह आषाढी वारी होईपर्यंत काही मनावर इथं आल्यावर ना बंदोबस्त एवढा प्रॉपर केला आहे ना. कारण वारी आहे त्यामुळं एकदम बंदोबस्त प्रत्येक गोष्टीमध्ये. पाण्याच्या ठिकाणी बी समजा चंद्रभागेत तिथं कुणी पडू नये मध्ये, त्यामुळं बी रेस्क्यू टीम केलेली आहे ती ठेवलेली आहे. आणि इकडं घाट साईडला पण सगळी पोलिसांचा बंदोबस्त आहे प्रॉपर.
गर्दी आहे खूप, लाखोच्या संख्येनं वारकरी आहे, त्यामुळे एवढी गर्दी आहे. आणि मेन आषाढी वारी असल्यामुळे एवढी गर्दी आहे. सो आता आपण आलोय चंद्रभागा घाटातून वरी. बेकार हालत झाली. चाललोय आपण नामदेव पायरीचं दर्शन घेण्यासाठी. तो खूप गर्दी आहे, आता बघू शकता. जवळच आहे आता नामदेव पायरी, खूप गर्दी आहे. वाट लागली.